दक्षिण सोलापूर मंद्रुप येथे विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन। विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मंद्रुप येथे पथ संचलन करण्यात आले। चौकामध्ये रांगोळीच्या पायघड्या घालून फुलांची उधळण करत स्वयंसेवकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। बाजार बस स्थानक येथील ग्रामदैवत मळसिद्ध महाराज मंदिरात सकाळी ध्वजवंदन झाले। त्यानंतर मंद्रुप उपखंडातील पथ संचलनास सुरुवात झाली। पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, काळी टोपी आणि दंड हाती घेतलेल्या स्वयंसेवकांच्या संचलनाने मंद्रुपकरांमध्ये शिस्त आणि देशभक्तीची चेतना जागवली। भगवा ध्वज घेऊन एक स्वयंसेवक मध्यभागी होता, त्यासोबतच घोष पथक होते। संचलन करताना घोषासह वाद्यवादन करत स्वयंसेवकांनी उत्तम सादरीकरण केले। शिवबसव चौक येथून निघालेले संचलन सकळेश्वर मंदिर, नेहरू चौक, वीरभद्र मंदिर, हेळवी गल्ली, बस स्थानक मधला मारुती धर्मवीर चौक, श्री विठ्ठल मंदिर, माळी गल्ली मार्गे मळसिद्ध मंदिरासमोर विसर्जित करण्यात आले। या प्रसंगी संघाचे जिल्हा सहकार्यवाहक किरण सुतार, दक्षिण सोलापूर तालुका कार्यवाहक कैलास चौधरी, मंद्रुप उपखंडातील सर्व स्वयंसेवक उपस्थित होते। रविशंकर मेहत्रे, अनिल जोडमोटे, विश्वनाथ हिरेमठ यांच्यासह मंद्रुपमधील स्वयंसेवकांनी या पथ संचलनाचे नियोजन केले।